पाटलांवर बच्चू कडूंनी टीका केली होती। त्यानंतर बच्चू कडूंनी त्यांचा चांगला समाचार घेतला। विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा देखील कडूंनी केली होती। कडूंच्या या घोषणेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिलाय। याही पुढे जात विखे पाटलांना चिखलाचा प्रसाद द्यायला हवा असं वक्तव्य करण्यात आलंय। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे। अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला मी तर फोडणारच भेटला तर। उद्योगपतींचे घर भरायचे, त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा, तर ह्याला बरोबर नाही। म्हणून बच्चू कडूंनी जर राजकारणामध्ये बोलले असतील की त्यांच्या गाड्या फोडा, हे काय वाईट आहे असं मी मानत नाही। तर बच्चू कडूंनी विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर विखेंच्या एका समर्थकानं कडूंना फोन केला। तुमची गाडी फोडणाऱ्याला 3 लाखांचं बक्षीस देणार असं या समर्थकानं कडूंना सुनावलं। मग बच्चू कडूंनीही विखेंच्या समर्थकांचं आव्हान स्वीकारलं। यावेळी तुम्ही शेतकरी नाही तर विखेंचे गुलाम आहात असा घणाघात कडूंनी केला। दुपारी तुम्ही वक्तव्य केलं नामदार विखे पाटील साहेबांबद्दल, साहेब ते थोडंसं चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुम्ही एकाकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री साहेब, मी पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब, म्हणजे शेतकऱ्याबद्दल काही बोला, पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस। आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले। नाही तुम्ही ठीक आहे जास्त घेतले असेल, पण आमच्या साहेबांनी पण मध्यंतरीच्या काळात घेतले। पण ओबीसीचे आणि वारंवार कर्ज घेतात, ओबीसीचं 50% आरक्षण ज्यावेळेस फी पण माफ केली साहेब आमच्या शिक्षण संस्थेमध्ये। आम्ही भरपूर केलं ते। पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब। वैयक्तिक मी कुठले म्हणजे सर्वसामान्य शेतकरी साहेब, मी पण 3 लाख रुपये आज नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे। नाही गुलाम नाही साहेब, आम्ही निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब। मी पण निष्ठावान राहा तुम्ही आयुष्यभर। मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। जाहीर करा, हा आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं। तर या प्रकरणावर विखे पाटलांनी काय म्हटलंय आपण बघूया।